नमस्कार मित्रांनो, द संदेश अकॅडमीमध्ये मी संदेश तुमचं सर्वांचं स्वागत करत आहोत. आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 42 आज आपण अभ्यास करत आहोत. तर आजचा पॅटर्न आपला थोडा वेगळा ठेवलेला आहे की आज आम्ही जे बी पॉलिटीचे क्वेश्चन मागच्या पेपरमध्ये जे विचारले जाणार आहे त्याचा मी आज ॲनालिसिस करणार आहोत. तर आजचा आपल्या संदेश अकॅडमीचं मिशन आहे 2025च्या पोलीस भरती म्हणजे जवळपास जे काय स्टडी करतात त्यांना खाकी वर्दीत आपल्याला बघायचं आहे. तर चला पहिला प्रश्न बघूया. भारतीय संविधान सभा कोणत्या योजनेनुसार स्थापन झाली? ऑप्शन आहे मॉन्टेगो ट्रान्सपोर्ट सुधारणा, कॅबिनेट मिशन योजना 1946, क्रिप्स मिशन 1942, वेव्हेल योजना 1945. कधी स्थापन झाली? कॅबिनेट मिशन 1946 रोजी. ऑप्शन क्रमांक बी हे बरोबर आन्सर आहेत. तर 1946मध्ये काय झालं? 1946मध्ये ब्रिटिश सरकारने भारतात कॅबिनेट मिशन पाठवले. 1946 वरलं तर कॅबिनेट मिशन. आता कॅबिनेट मिशननुसार स्थापना झाली भारतीय संविधान सभेची. या योजनेनुसार घटना स्थापन करण्याचे अधिकार दिले. या सभेत निवडून आलेले प्रतिनिधी भारताची राज्यघटना बनवतील असा भारतीय संविधान सभेची कॅबिनेट मिशनची तरतुदी होतात. त्यामुळे आपलं भारतात संविधान सभा योजनेची स्थापना कोणी केली? कॅबिनेट मिशन योजनेने. पुढचा प्रश्न आहे, भारताची संविधान सभा कोणत्या वर्षी स्थापन झाली? 1942, 1945, 1946, 1947. कधी झाली? 1946. कोणा अंतर्गत झाली? ऑप्शन क्रमांक सी. कोणा अंतर्गत झाली? कॅबिनेट मिशनच्या अंतर्गत. कॅबिनेट मिशनच्या अंतर्गत. आता संविधान सभा स्थापन झाली तर पहिल्यांदा जे सगळे एकत्र बसले तर ती तारीख होती 9 डिसेंबर 1946. म्हणूनच भारतीय संविधान सभा स्थापना वर्ष हे 1946 आहे. पुढचा, भारताच्या संविधान सभेच्या उद्घाटनाच्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा आणि जवाहरलाल नेहरू. तर ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे आपलं ऑप्शन आहे. तर आता डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे उद्घाटन बैठकीचे अध्यक्ष होते. तर पहिली सभा कधी भरली होती? 9 डिसेंबर 1946 मध्ये. ज्यावेळेस 9 डिसेंबर 1946 मध्ये सगळे एकत्र आले होते तेव्हा सगळ्यांनी त्या बैठकीचं अध्यक्षपद म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना दिलं आणि त्यांनी ते पद भूषवलं होतं. ते सच्चिदानंद सिन्हा हे टेम्पररी होते. काय होते? टेम्पररी चेअरमन म्हणून त्यांनी काम केलं किंवा अध्यक्ष म्हणून काम केलं. तर आता तुम्ही म्हणता सर परमनंट कोण होते? तर परमनंट हे राजेंद्र प्रसाद. ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस परमनंट चेअरमन म्हणजे परमनंट अध्यक्ष म्हणून संविधान सभेचं राजेंद्र प्रसाद यांनी हे काम बघितलं. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या संविधानाच्या प्रारूप समिती म्हणजे काय? ड्राफ्टिंग कमिटी. कोणती? ड्राफ्टिंग कमिटी. प्रारूप हा शुद्ध मराठी. अध्यक्ष कोण होते? जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल. तर आता हा प्रश्न सगळ्यांच्याच पाठ असेल. ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर. सॉरी, नाव उलटं घेतलं गेलं. ऑप्शन क्रमांक बी, वडिलांचं नाव अगोदर घेतलं गेलं. बाबासाहेब भीमराव आंबेडकर. आता तुम्ही म्हणसाल सर ड्राफ्टिंग कमिटीची स्थापना कधी झाली? हा पण प्रश्न विचारला जातो. ड्राफ्टिंग कमिटी म्हणजे प्रारूप समिती स्थापना कधी झाली? 29 ऑगस्ट 1947. या समितीत किती सदस्य होत आहे?
या समितीमध्ये 7 सदस्य होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारताच्या संविधानाचे काय म्हणतात? शिल्पकार म्हणतात. शिल्पकार कोणाला म्हणतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारताच्या संविधानाचे. एवढ्या गोष्टी तयार झाल्या तुमच्या. एकाच प्रश्न आपण 5 प्रश्न केले. ड्राफ्टिंग कमिटी स्थापना कधी झाली, समिती चे किती सदस्य होते, शिल्पकार कोणाला म्हणतात. ओके, चला आता भारतीय संविधान सभा पहिल्यांदा कधी एकत्र आली? 26 जानेवारी 1950, 26 नोव्हेंबर 1949, 15 ऑगस्ट 1947, 9 डिसेंबर 1946. आता 26 जानेवारी 1950ला काय झालं होतं? संविधान हातात आलं होतं आणि म्हणजे संविधान इम्प्लिमेंट झालं होतं, प्रजासत्ताक. संविधान 26 नोव्हेंबर 1950 मध्ये काय केलं होतं? सभा बोलून ते केलं होतं. 15 ऑगस्ट 1947ला 15 ऑगस्ट 1947ला भारत आपला स्वतंत्र झाला होता. आता जर संविधान बनायच्या अगोदरची डेट काय होती? कॅबिनेट मिशनच्या अंतर्गत संविधान सभा स्थापन झाली होती. तर ते सगळे एकत्र आले कधी होते? संविधान सभाला 9 डिसेंबर 1946. ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं बरोबर असणार आहे. ओके, चला पुढचा प्रश्न. भारताच्या संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल ॲडवायझर कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी.एन. राव, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोण होते? डॉक्टर बी.एन. राव. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचा ॲक्युरेट आन्सर आहे. आता खालीलपैकी कोणते योग्य जुळेल ते सांगा. भारताचे राष्ट्रगीत वंदे मातरम, भारताचे राष्ट्रीय फुल गुलाब, भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ, भारताचा राष्ट्रीय पक्षी गरुड. याच्यापैकी 1 आणि 4 बरोबर, 1, 2 आणि 3 बरोबर, 2, 3 आणि 4 बरोबर, 1 आणि 4 बरोबर. आता भारताचे राष्ट्रगीत वंदे मातरम हे बरोबर आहे. भारताचे राष्ट्रीय फुल गुलाब आहे का? नाही, कमळ आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी आता 1 बरोबर आहे, तर आपण 2 चुकीचं आहे. म्हणजे हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. आता ह्या 2 ऑप्शनमध्ये भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? वाघ आहे, हे बरोबर आहे. आता इथं 1 आणि 4, आता 1 आणि 3 बरोबर आहे, इकडे 1 आणि 3 नाही. त्यामुळे एलिमिनेशन प्रोसेसनुसार डी आन्सर हे तुमचा ॲक्युरेट आन्सर राहणार आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी गरुड नाही आहे, मोर आहे. समजलं सगळ्यांना? आन्सर क्रमांक डी हे याचा आन्सर असणार आहे. भारतीय संविधान सभेत खालील विधाने विचारात घ्या. तिच्या रचनेला शेवटी व्हायसरॉयची मंजुरी आवश्यक होती. दुसरं वाक्य आहे, विविध संस्थानातल्या प्रतिनिधींची निवड लवचिक होती व ती परस्पर सल्ला मसलतीने ठरवण्यात आली. संविधान सभा नोव्हेंबर 1946 मध्ये कॅबिनेट मिशनने आखलेल्या योजनेनुसार स्थापन झाली. आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की संविधान सभा ही कॅबिनेट मिशनच्या अंतर्गत आखलेल्या योजनेनुसार स्थापन झाली. त्यामुळे तिसरं वाक्य हे बरोबर असणार आहे तुमचं. तिसरं वाक्य बरोबर आहे. तर मग आपलं फक्त कोणतं गेलं? हा गेला. आता तिन्हींना आपण 30% चान्सेस देऊ शकतो. आता या 3पैकी कोणतं आहे हे काढायचं आहे आपल्याला. तर 3पैकी कोणतं आहे? आता पुढचं वाक्य काय आहे? पहिलं वाक्य काय आहे? तिच्या रचनेला शेवटी व्हाईसरॉयची मंजुरी आवश्यक होती. हे विधान काय आहे? सरासर चुकीचं आहे. संविधान सभा ही स्वतंत्र संस्था होती. तिच्या निर्णयाला व्हाईसरॉयची मंजुरीची करण्याची आवश्यकता नव्हती. कॅबिनेट मिशननं काय सांगितलं होतं तुम्हाला 1946 मध्ये? ज्यावेळेस डू आणि डाय हे जे बोललं होतं महात्मा गांधींनी, त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं होतं की तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्या महायुद्धात तुम्ही आम्हाला साथ दिली तर तुम्हाला आम्ही स्वतंत्र बनू. आणि त्यावेळेस 1945 नंतर दुसरं महायुद्ध संपल्यानंतर 1946 मध्ये जे कॅबिनेट मिशन आलं. कोणतं मिशन आलं? कॅबिनेट मिशन. त्यांनी काय केलं की तुम्ही तुमचं संविधान बनवा. काय सांगितलं? तुम्ही तुमचं संविधान बनवा, आम्ही त्याच्यात हेरफेर करणार नाही. तर मग त्यांनी संविधान बनवायसाठी त्यामुळे व्हाईसरॉयची मंजुरीची आवश्यकता होती का? नव्हती. पहिलं वाक्य चुकीचं आहे, त्यामुळे हा सी ऑप्शन गेला, डी बी ऑप्शन गेला. ऑप्शन क्रमांक बी हे ॲक्युरेट आन्सर आहे आपलं.
आता दुसरा प्रश्न वाचायची गरज नाही, तरी पण दुसरा वाचा. विविध संस्थांतील प्रतिनिधींची निवड ही लवचिक होती व ती परस्पर सल्लामसलतीने ठरवण्यात आली होती. आता त्यावेळेस भारत स्वतंत्र 1947मध्ये भारत स्वतंत्र झाला. त्याच्या अगोदर आपले प्रिन्सली स्टेट होते. त्या प्रिन्सली स्टेटसोबत सल्लामसलत करूनच आपण विविध ते केले होतं, प्रतिनिधी ठरवले होते. त्यामुळे दुसरं आणि तिसरं हे वाक्य बरोबर असणार आहे आणि पहिलं वाक्य चुकीचं आहे. चला पुढचा. भारतीय विधिमंडळात द्विसदनी बनवणारा अधिनियम कोणता? द्विसदनी म्हणजे दोन सदन. आता द्विसदनी म्हणजे, आता तुम्ही म्हणशाल सर द्विसदनी म्हणजे काय? द्विसदनी म्हणून सांग तुम्हाला, राज्य परिषद आणि विधानसभा. राज्य परिषद आणि दुसरी विधानसभा. आता विधान परिषद पण बोलू शकतो आपण याला, त्यावेळेसचा. राज्य परिषद त्याला काय बोलायचे? काउन्सिलिंग ऑफ स्टेट आणि लेजिस्लेचर असेंब्ली. आता बनवणारा अधिनियम कोणता? आता हे दोन ज्या काउन्सिल बनवल्या त्यांनी, त्याचा अधिनियम कोणत्या अधिनियमाच्या अंतर्गत बनवला हा प्रश्न विचारलेला आहे. भारतीय परिषद अधिनियम 1861, भारतीय परिषद अधिनियम 1892, भारतीय परिषद अधिनियम 1909 मॉर्लेमेंटो सुधारणा, भारत सरकार अधिनियम 1919. कधी बनला? ऑप्शन क्रमांक डी भारत सरकार अधिनियम 1919. ऑप्शन क्रमांक डी हे तुमचा आन्सर असणार आहे. खालीलपैकी कोणत्या अधिनियमाला भारतात मॉर्लेमेंटो सुधारणा असे म्हटले जाईल? तर मगाचाच प्रश्न आहे. आता मॉर्लेमेंटो रिफॉर्म कशाला म्हटलं होतं? भारत सरकार अधिनियम 1919. ऑप्शन क्रमांक डी हे आन्सर असणार आहे. हे सगळे अगोदरचे. नाही चुकलं आपलं. त्यांनी काय सांगितलं? खालीपैकी कोणत्या अधिनियमाला भारतात मॉर्लेमेंटो सुधारणा असे म्हटले जाते? भारतीय परिषद अधिनियम 1861, भारतीय परिषद अधिनियम 1892, भारतीय परिषद अधिनियम 1909 आणि भारत सरकार अधिनियम. मॉर्लेमेंटो रिफॉर्म कधी आला होता? 1909ला आला होता. सॉरी, मिस्टेक झाली थोडी. ऑप्शन क्रमांक सी हे बरोबर आहे. खालीलपैकी कोणाला भारतीय संविधानाचे फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन असे म्हटले जातात? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल. हे तुम्ही चौथीपासून शिकता ते नागरिकशास्त्र. फोर्थ स्टँडर्ड टू, आता पोलीस भरतीला 12th स्टँडर्ड लागतं. 12th स्टँडर्डमध्ये भारताचे शिल्पकार हा प्रत्येक वेळेस राज्यशास्त्रात सांगितलेला पॉईंट आहे. त्यामुळे आज कोणाचा चुकत असेल तर त्यांना काहीच अभ्यास नाही केला. त्याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन क्रमांक सी. भारतात संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? एम.एन. रॉय, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू. संविधान सभेची संकल्पना कोणी मांडली? एम.एन. रॉय यांनी मांडली. ती कधी मांडली होती? 1934 मध्ये. ऑप्शन क्रमांक ए. एम.एन. रॉयने भारतीय संविधान सभेची संकल्पना मांडली. तर पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधान सभेचे हिस्टॉरिक ऑब्जेक्टिव्ह रिव्होल्युशन कोणत्या नेत्याने मांडले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कोणी मांडले? ऑप्शन क्रमांक डी पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजे आपले चाचा नेहरू.
त्यांनी त्या प्रस्तावामध्ये काय सांगितलं, लोकशाही, सार्वभौमिक आणि धर्मनिरपेक्ष आणि सामाजिक या न्याय यासारखी मूल्ये त्यांनी निश्चित केले ऑब्जेक्टिव्ह रिव्होल्युशनमध्ये. रेग्युलेटिंग ॲक्ट भारतात कोणत्या वर्षी पारित झाला? 1757, 1773, 1784, 1858. कच पास झाला 1773ला. ऑप्शन क्रमांक बी. 1773 हा रेग्युलेटिंग ॲक्ट कशावर? ईस्ट इंडिया कंपनीवर, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीवर ब्रिटिश सरकारचं नियंत्रण ठेवण्यासाठी. रेग्युलेटिंग ॲक्ट हा अधिनियम तयार करण्यात आला. भारतात सर्वप्रथम संघीय रचना म्हणजे फेडरल स्ट्रक्चर कोणत्या अधिनियमाद्वारे ओळखली गेली? रेग्युलेटिंग ॲक्ट 1773, इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935. फेडरल स्ट्रक्चर कुठं आलं? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935. त्याच्यामध्ये फेडरल स्ट्रक्चर म्हणून उल्लेख केलेला आहे अधिनियमाद्वारे. भारतात न्यायिक पुनरुत्तर म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू प्रणाली कोणत्या देशाकडून घेण्यात आली? इंग्लंड, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स. ज्युडिशियल रिव्ह्यू कोणाकडून घेतला आपण? युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. ऑप्शन क्रमांक बी. भारतीय संविधान संघराज्य फेडरल स्ट्रक्चर कोणत्या देशाच्या मॉडेलवरून प्रेरित आहे? युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड. कोणावर? कॅनडा. ऑप्शन क्रमांक बी. खालीलपैकी कोणता नेता भारताच्या संविधान सभेचा सदस्य नव्हता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी. कोण नव्हते? महात्मा गांधी. ऑप्शन क्रमांक डी. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. खालीपैकी कोणता नेता हा संविधान सभेचा सदस्य नव्हता? महात्मा गांधी नव्हते. महात्मा गांधींना पार्टिशन मंजूर नव्हतं, म्हणजे फाळणी मंजूर नव्हती भारत पाकिस्तान. भारताला गणराज्य का म्हटले जाते? कारण राष्ट्रपती हे वंशपरंपरागत असतात, कारण राज्यप्रमुख लोकांच्या निवडीने येतो, कारण ब्रिटिश राजाची सत्ता अजून आहे, कारण राजा राज्य चालवतात. भारताला गणराज्य का म्हणतात? कारण राज्यप्रमुख लोकांच्या निवडीने येतो, म्हणजे लोकशाही आहे. दर 5 वर्षांनी काय येतात? आपले जे प्रतिनिधी उभे असतात, आपले प्रतिनिधी उभे असतात, त्यांना आपण निवडून देतो. काही संसदेत जातात, तर काही विधानसभेत जातात आणि तिथं आपलं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे ही कोणती आहे? लोकशाही. लोकांच्या निवडीने निवडला जातो, त्यामुळे भारताला गणराज्य असे म्हटले जातात. मुंबई पोलिसांचे आधुनिक फॉरेन्सिक विभाग कुठे आहे? दादर, माटुंगा, वसवा, बिचगड. कुठं आहे? मुंबईचं विचारलं. मुंबई पोलिसाचे आधुनिक. महाराष्ट्र पोलिसाचे नाही विचारले, लक्षात राहू द्या. मुंबई पोलिसांचे विचारले. ते कुठे आहे? माटुंगा. ऑप्शन क्रमांक बी. मुंबई पोलिसांच्या फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मध्ये कोणते प्रयोग केले जाते? फक्त रक्त तपासणी, गुन्ह्यांच्या वैज्ञानिक तपासणी, फक्त दहशतवाद तपासणी, फक्त वाहन तपासणी. कोणत्या गुन्ह्यांच्या वैज्ञानिक तपासणी? ऑप्शन क्रमांक बी. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण आजचा पेपर ॲनालिसिस केलेला आहे. पॉलिटीचे मेन क्वेश्चन आपण ॲनालिसिस केलेले आहेत. तुम्हाला ऑल क्वेश्चनपैकी किती मार्क मिळाले ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना
सांगायचं आहे पोलीस भरतीचं महत्त्व. आणि व्हिडिओ आवडला नसेल तर डिसलाईक करा. का नाही आवडला त्याची कमेंट करून सांगा. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.